महाराष्ट्र में एक बार फिर आरक्षण का मुद्दा गर्मा गया है, जहां मराठा नेता मनोज जरांगे पाटिल ने आरक्षण के संदर्भ में मुंबई की ओर रुख किया है। ओबीसीओ द्वारा मनोज जरांगे पाटिल का निषेध व्यक्त किया जा रहा है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में ओबीसी नेता डॉक्टर अशोक जीवतोड़े ने क्या कहा। इस खबर में राज्य में एक बार फिर आरक्षण को लेकर बहस छिड़ गई है। वहीं मराठा नेता मनोज जरांगे पाटिल ने आरक्षण की मांग को लेकर मुंबई पहुंच गए हैं। वहीं दूसरी ओर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि हमारी सरकार ओबीसी के साथ अन्याय नहीं होने देगी। गौरतलब है, मनोज जरांगे पाटिल ओबीसी कोटे से ही आरक्षण की मांग कर रहे हैं। इसी संदर्भ में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय समन्वयक तथा भाजपा नेता अशोक जीवतोड़े ने भी मनोज जरांगे पाटिल का कड़ा निषेध व्यक्त किया है। अभी कुछ दिनों पहले इसी संदर्भ में एक आंदोलन भी मनोज जरांगे पाटिल के खिलाफ किया गया था। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में अशोक जीवतोड़े ने अपनी प्रतिक्रिया में क्या कहा। बघा, मनोज जरांगेंची ही मागणी असंवैधानिक आहे। नियमाला धरून नाही, घटनेला धरून नाही। खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग, राणे समिती, सुप्रीम कोर्ट या सर्वांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचं नाकारलं आहे। आणि असं असून देखील राजकीय दृष्टीने प्रेरित होऊन मनोज जरांगे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करून जी मागणी करून राहिले, सरसकट मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या, हे चुकीचं आहे। आणि त्या संदर्भात ते व्यक्तिगतरित्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करतात, त्यांच्याबद्दल अपशब्द परिवाराबद्दल बोलतात। हे याचा आम्ही निषेध करतो। आणि असं असून देखील देवेंद्र साहेबांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचं कार्य केलं आहे। 10% आरक्षण वेगळं दिलं आहे। ओबीसी मध्ये कोणताही धक्का लागू न देता वेगळं आरक्षण दिल्यामुळे आमच्या सर्व ओबीसी संघटना, जातनीय संघटना यांनी त्याला असं म्हटलं की कुणबी ज्यांची जात कुणबी आहे त्यांना प्रमाणपत्र नोंदी तपासून द्या, आमची कोणतीही हरकत नाही। असं असून देखील सरसकट मराठ्यांचा समावेश ओबीसीत करा, हे चुकीचं आहे। अर्थात हे प्रेशर पॉलिटिक्सचं कार्य जरांगे पाटील कोणाच्या सांगण्यावरून करताय हे सर्वविध आहे। आणि अशा राजकीय लोकांच्या पाठबळ असल्यामुळे मनोज जरांगे सरकारवर पैसे आणतात। त्यांनी हे बघावं की मागील 70 वर्षात मराठ्यांचे इतके सारे मुख्यमंत्री होऊन देखील कोणताही मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचं आरक्षण देण्याचं कार्य केलं नाही। आणि आज आदरणीय देवेंद्र साहेब मराठ्यांना आरक्षण दिलंय, वेगळं त्यांना 10% आरक्षण मिळालं असल्यामुळे त्यांनी आणखी हट्ट धरू नये की ओबीसीत आम्हाला आरक्षण पाहिजे। कोणत्याही कोर्टात हे टिकणार नाही। आणि म्हणून मराठ्यांना आणि जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की ही मागणी असंवैधानिक असल्यामुळे त्यांनी मागे घ्यावी। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या परिवाराबद्दल त्यांनी अपशब्द वापरले। पूर्व विदर्भात त्यांना जोडे मारण्याचं कार्य आमच्या चंद्रपूरमध्ये ओबीसी समाज बांधवांनी केलं। आणि अशीच जर त्यांची मागणी त्यांनी लावून धरली तर सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरून त्यांच्याही पेक्षा मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। सीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।